आई, अशी झोपून कायस ग तू? हा अग आई, तुला तर ताप आहे ग. तुला कोणी सांगितलं होतं उपवास करायला? हा, तुझ्या पोटात काहीच नाहीये कालपासून. तू अप्पूच्या आजारपणाचं दडपण घेतलंयस का? मग कसली चिंता खाते तुला? हे असे आत गेलेले डोळे, हा उतरलेला चेहरा शोभतो का ग तुला? हे बघा आई, तू जर माझ्या लग्नाचे धुवून बसली असशील ना तर मला अजिबात आवडणार नाही. मला खूप वाईट वाटेल आणि तुझ्या या आजारपणाला मीच कारणीभूत आहे असं वाटायला लागेल मला. बघ, चल तू उठ आधी, उठ. मी तुला ते पेज पाचते. चल उठ. अगं आई, काय लहान मुलांसारखं करते? मी पाचते. हो, चल उठ. असं नाही, मी भरवणार. तू कसं मला लहान असताना भरवायचीस तसं. एक घास माऊचा, एक घास चिवचा. हो, लोणचं देते. एक घास विठू भाऊचा. आई, ती विठू माऊलीच तर आपल्याला कितीतरी वर्ष घास देते ना. हो काय, तीच आपल्याला वाट दाखवेल आणि तीच या संकटातून हारून येईल बघ. तू पिशील? मग मी भाकऱ्या टाकते आणि तू औषध घे आणि छान पड. आणि आज अजिबात गाभाऱ्यात तू जायचं नाही सा, मला काही सांगू नकोस. मी मस्त गाणं म्हणेन, तू छान जेवून घे. अशी बरी होतेस की नाही बघ.